येरमाळ्याची येडेश्वरी जागृत स्थान आहे, स्वयंभू आहे, ही मलाही माहीत आहे आणि ते माझंही कुलदैवत आहे। 3.5 शक्तिपीठापैकी ही लाडकं शक्तिपीठ आहे हे मला माहीत आहे। तरी सुद्धा महाराष्ट्रातील तमाम येडेश्वरी भक्त आणि सर्व कुलदैवताचे भक्त यांची मी मनापासून आणि प्रथमतः येडेश्वरीची मी माफी मागते। कुणाच्याला माझ्याकडे अशी चुकी होणार नाही। सर्व भाई भक्तांना माझी विनंती आहे, एक बहीण समजून माझी चुकी माफ करावी। धन्यवाद। कृष्ण गेल्या 8 दिवसापूर्वी गाण्या रूपाने जी काही चुकी झाली होती त्याबद्दल मी पुन्हा एकदा शतता माफी मागते आणि मला ह्या येरमाळ्याची येडेश्वरी जागृत स्थान आहे, स्वयंभू आहे, ही मलाही माहीत आहे आणि ते माझंही कुलदैवत आहे। 3.5 शक्तिपीठापैकी ही लाडकं शक्तिपीठ आहे हे मला माहीत आहे। तरी सुद्धा महाराष्ट्रातील तमाम येडेश्वरी भक्त आणि सर्व कुलदैवताचे भक्त यांची मी मनापासून आणि प्रथमतः येडेश्वरीची मी माफी मागते। कुणाच्याला माझ्याकडे अशी चुकी होणार नाही। सर्व भाई भक्तांना माझी विनंती आहे, एक बहीण समजून माझी चुकी माफ करावी। धन्यवाद। माझ्याकडून गेल्या 8 दिवसापूर्वी गाण्या रूपाने जी काही चुकी झाली होती त्याबद्दल मी पुन्हा एकदा शतता माफी मागते आणि मला ह्या प्रसंगी हॅलो ती खाली थांबल्यावर मिशन मला येऊन